नमस्सर्वेभ्यः सुस्सायं च। अद्य गुणेषु ह्यः गुणेषु इतोपि अवशिष्टाः गुणाः आसन्, तेषां विषये पठामः। गुरुत्वम् आद्यपतन असमवायिकारणं गुरुत्वं पृथिवीजलवृत्ति। गुरुत्वं पतनस्य असमवायिकारणं भवति। अत्र अतिव्याप्तिदोषवारणाय आद्य इति पदस्य प्रयोगः। द्रवत्वम् आद्यस्यन्दन असमवायिकारणं द्रवत्वं पृथिव्यप्तेजोवृत्ति। तद्विविधं सांसिद्धिकं नैमित्तिकं च। सांसिद्धिकं जले, नैमित्तिकं पृथिवीतेजसोः। पृथिव्यां कृतादौ अग्निसंयोगजं द्रवत्वं तेजसि सुवर्णादौ। संसिद्धेः स्वभावात् भवं सांसिद्धिकं। जलपरमाणुषु समवेतं नित्यं। निमित्तात् अग्निसंयोगादेः जातं नैमित्तिकं। यथा पार्थिवं घृतादिः। तैजसं सुवर्णादि स्वभावात् अद्रवमपि वह्निसंयोगादिनिमित्तात् द्रवी भवति। द्रव्यनाशादर्वागपि पुनः पिण्डीभूतम् अद्रवस्वभावं स्यादिति नैमित्तिकं द्रवत्वं पृथिव्यां तेजसि च स्थितम् इति। स्नेहः चूर्णादिपिण्डीभावहेतुः गुणः स्नेहः। जलमात्रवृत्तिः। स्निह्यते सङ्गृह्यते रेण्वादिकम् अनेन इति स्नेहः। अत्र लक्षणे कालादौ अतिव्याप्तिवारणाय गुण इति पदम्, रूपादौ अतिव्याप्तिवारणाय चूर्णादि इति पदम्। पिण्डीभावपदस्य साधनता इत्यर्थः। केवलद्रवत्वं स्नेहस्य विषये पर्याप्तं न भवति। शब्दः श्रोत्रग्राह्यः गुणः शब्दः आकाशमात्रवृत्तिः। सः द्विविधः, ध्वन्यात्मकः वर्णात्मकश्च। तत्र ध्वन्यात्मकः भेर्यादौ, वर्णात्मकः संस्कृतभाषादिरूपः। शब्दस्य संयोगज विभागज शब्दजरूपेण पुनः त्रैविध्यं कथ्यते। भेरीदण्डसंयोगजन्यः वंशे उत्पाट्यमाने दलद्वयविभागजन्यः। भेर्यादिषु आरभ्य श्रोत्रपर्यन्तं शब्दजन्यश्च। यथा द्वितीयादिशब्दाः। बुद्धिः सर्वव्यवहारहेतुः गुणः बुद्धिः ज्ञानं। सा द्विविधा, स्मृतिः अनुभवः च। आत्मनः गुणत्वात् न्यायवैशेषिकादिग्रन्थेषु बुद्धिः गुणः नितरां प्राधान्यमर्हत्येव। स्मृत्यनुभवरूपेण विभक्तायाः बुद्धेः अनुभवांशे प्रमा अप्रमयोः साक्षात्कारात् बुद्धिविषयिकी चर्चा शाखोपशाखाभिः प्रसृता दर्शनग्रन्थेषु स्थानाधिक्यं भजत एव। यथार्थज्ञानरूपप्रमायां प्रत्यक्षादीनाम् अन्तर्भावात् प्राचीननवीनन्यायसरणौ प्रमाणानाम् अतीव महत्त्वत्वात् बुद्धिरूपगुणप्रतिपादनात् च शास्त्रस्य वृद्धिः वस्तुतः समजायत इति निगमने न कोऽपि दोषः। वस्तुतः लोके ज्ञानं, ज्ञानार्थिनी क्रिया च बुद्धिशब्देन व्यवह्रियते। न्यायवैशेषिकदर्शनेषु केवलं ज्ञानरूपे अर्थे बुद्धिशब्दः प्रयुक्तः दृश्यते। ज्ञानस्य गुणत्वात् ज्ञानक्रियासाधने ततः व्यतिरिच्य सूचयन्ति नैयायिकाः।
ജ്ഞാനസാധനത്വം മനസഃ ഇതി തേഷാം മതം. സാഖ്യാഃ വേദാന്തിനശ്ച ബുദ്ധിം മഹത്വാന്തർഗതം പദാർത്ഥം ജ്ഞാനസാധനം ച മന്യന്തെ. നൈയായികാനാം തു ബുദ്ധിഃ ജ്ഞാനമേവ ജ്ഞാനസാധനത്വം മനസഃ ച. സ്മൃതിഃ സംസ്കാരമാത്രജന്യം ജ്ഞാനം സ്മൃതിഃ. അത്ര സംസ്കാരമാത്രജന്യത്വേ ഇത്യനേന ചക്ഷുരാദ്യജന്യത്വേ ഇത്യർത്ഥഃ അവഗന്തവ്യഃ. സ്മൃതിഭേദാഃ സ്മൃതിരപി ദ്വിവിധ യഥാർത്ഥ അയഥാർത്ഥ ചേതി. പ്രമാജന്യ യഥാർത്ഥ അപ്രമാജന്യ അയഥാർത്ഥ. അനുഭവഃ തദ്ഭിന്നം അർത്ഥാത് സ്മൃതിഭിന്നം ജ്ഞാനം അനുഭവഃ. സഹ ദ്വിവിധഃ യഥാർത്ഥഃ അയഥാർത്ഥഃ ച. സ്മൃത്യതിരിക്തജ്ഞാനാനാം അനുഭവേ അന്തർഭാവഃ. സ്മൃതേഃ ബുദ്ധേഃ ച ഉത്പത്തൗ അനുഭവസ്യ മഹത്സ്ഥാനമസ്തി. വൈശേഷികദർശനാനുസാരേണ വിദ്യാ അവിദ്യാ ഇതി ബുദ്ധിം ദ്വിധാ വിഭജത്തെ പ്രശസ്തപാദാചാര്യഃ. സംശയഃ വിപര്യയഃ സ്വപ്നഃ സംശയ വിപര്യയ സ്വപ്ന അനധ്യവസായ രൂപേണ അവിദ്യാഭേദാഃ കൽപ്പിതാഃ. ഇന്ദ്രിയജ അനിന്ദ്രിയജ സ്മൃത്യാർഷരൂപേണ വിദ്യാപി ചതുർവിധ. ഇന്ദ്രിയജസ്യ സർവജ്ഞീയ അസർവജ്ഞീയ ഇതി ദ്വിപ്രകാരത്വം ഉപവർണ്യ അസർവജ്ഞീയം സവികൽപ നിർവികൽപ ഭേദേന വിഭജതേ ച. അനിന്ദ്രിയജ വിദ്യ അനുമാനം ഭവതി യഥാ യോഗിനാം പ്രത്യക്ഷം ഭവതി ആർഷവിദ്യ. യഥാർത്ഥാനുഭവഃ തദ്വതി തത്പ്രകാരകോ അനുഭവോ യഥാർത്ഥഃ. യഥാ രജതേ ഇദം രജതമിതി ജ്ഞാനം സൈവ പ്രമാ ഇത്യുച്യതേ. രജതം ദൃഷ്ട്വാ ഇദം രജതമേവ ഇതി ജ്ഞാനം യജ്ജായത്തെ സാ ഏവ പ്രമാ. ഘടവിഷയകം ജ്ഞാനം ഘടത്വപ്രകാരക ഘടവിശേഷ്യക ജ്ഞാനം ഭവതി നൈയായികാനാം. ഘടത്വവതി ഘടപ്രകാരകഃ അനുഭവഃ ഇത്യനേന ഘടവിശേഷ്യക ഘടത്വപ്രകാരകഃ അനുഭവഃ വിവക്ഷിതഃ വർത്തത്തെ. ഘടേ ഘടത്വമസ്തി തജ്ഞാനം അയം ഘടഃ ഇതി പ്രകാരതയാ ഭാസത്തെ. ഏവം വിശേഷണ വിശിഷ്ടം പദാർത്ഥജ്ഞാനമേവ പ്രമാ ഇതി സിദ്ധ്യത്തെ. യഥാർത്ഥാനുഭവഭേദാഃ യഥാർത്ഥാനുഭവഃ ചതുർവിധഃ. പ്രത്യക്ഷ അനുമിതി ഉപമിതി ശാബ്ദഭേദാത്. തത്കരണമപി ചതുർവിധം. പ്രത്യക്ഷ അനുമാന ഉപമാന ശബ്ദഭേദാത്. കരണം അസാധാരണം കാരണം കരണം. കാരണം കാര്യനിയത പൂർവവൃത്തി കാരണം. കാര്യം കാര്യം പ്രാഗഭാവ പ്രതിയോഗി. കാരണഭേദാഃ കാരണം ത്രിവിധം. സമവായി അസമവായി നിമിത്തഭേദാത്. സമവായി കാരണം യത് സമവേതം കാര്യം ഉത്പദ്യത്തെ തത് സമവായി കാരണം. യഥാ തന്തവഃ പടസ്യ പടശ്ച സ്വഗതരൂപാദേഃ അർത്ഥാത് പടഗതരൂപാദേഃ. അസമവായി കാരണം കാര്യേണ കാരണേന വാ സഹ ഏകസ്മിന്നർത്ഥേ സമവേതം സത്കാരണം അസമവായി കാരണം. യഥാ തന്തു സംയോഗഃ പടസ്യ തന്തുരൂപം പടരൂപസ്യ ച. നിമിത്തകാരണം തദുഭയ ഭിന്നം കാരണം നിമിത്തകാരണം. യഥാ തുരീവേമാദികം പടസ്യ. കരണം കരണസ്യ ലക്ഷണം ഭവതി തദേതത്
त्रिविधकारणमध्ये यदसाधारणं कारणं तदेव करणम्. अर्थात समवायि असमवायि निमित्तकारणमध्ये यदसाधारणं कारणं तदेव करणम्. अयथार्थानुभवः तदभाववति तत्प्रकारकः अनुभवः अयथार्थः. यथा शुक्तौ इदं रजतम् इति ज्ञानं सा एव अप्रमा इति उच्यते. अयथार्थानुभवः त्रिविधः. संशय विपर्यय तर्कभेदात्. संशयः एकस्मिन् धर्मिणे विरुद्ध नानाधर्मवैशिष्ट्य अवगाहि ज्ञानं संशयः. यथा स्थाणुः वा पुरुषः वा इति. विपर्ययः मिथ्याज्ञानं विपर्ययः. यथा शुक्तौ रजतम् इति ज्ञानं. तर्कः व्याप्यारोपेण व्यापकारोपः तर्कः. यथा यदि वह्निः न स्यात् तर्हि धूमः अपि न स्यात् इति. प्रत्यक्षप्रमाणं. प्रत्यक्षं तत्र प्रत्यक्षज्ञानकरणं प्रत्यक्षम् अथवा इन्द्रियार्थसन्निकर्षजन्यं ज्ञानं प्रत्यक्षं. तद्विविधं निर्विकल्पकं सविकल्पकं चेति. निर्विकल्पकं तत्र निष्प्रकारकं ज्ञानं निर्विकल्पकं. यथा किञ्चित् इदमिति. सविकल्पकं सप्रकारकं ज्ञानं सविकल्पकं. यथा धित्तः अयं ब्राह्मणः अयं श्यामः अयम् इति. सन्निकर्षः प्रत्यक्षज्ञानहेतुरिन्द्रियार्थसन्निकर्षः षड्विधः. संयोगः संयुक्तसमवायः संयुक्तसमवेतसमवायः समवायः समवेतसमवायः विशेषणविशेष्यभावः चेति. संयोगः चक्षुषा घटप्रत्यक्षजनने संयोगः सन्निकर्षः. संयुक्तसमवायः घटरूपप्रत्यक्षजनने संयुक्तसमवायः सन्निकर्षः. चक्षुस्संयुक्ते घटे रूपस्य समवायात्. संयुक्तसमवेतसमवायः रूपत्वसामान्यप्रत्यक्षे संयुक्तसमवेतसमवायः सन्निकर्षः. चक्षुसंयुक्ते घटे रूपं समवेतं तत्र रूपत्वस्य समवायात्. समवायः श्रोत्रेण शब्दसाक्षात्कारे समवायः सन्निकर्षः. कर्णविवरवर्त्याकाशस्य श्रोत्रत्वात् शब्दस्य आकाशगुणत्वात् गुणगुणिनोश्च समवायात्. समवेतसमवायः शब्दत्वसाक्षात्कारे समवेतसमवायः सन्निकर्षः. श्रोत्रसमवेते शब्दे शब्दत्वस्य समवायात्. विशेषणविशेष्यभावः अभावप्रत्यक्षे विशेषणविशेष्यभावः सन्निकर्षः. घट अभाववत् भूतलमित्यत्र चक्षुस्संयुक्ते भूतले घट अभावस्य विशेषणत्वात्. प्रत्यक्षप्रमाणस्य लक्षणम् एवमस्ति. एवं सन्निकर्षषट्कजन्यं ज्ञानं प्रत्यक्षं तत्करणम् इन्द्रियं. तस्मात् इन्द्रियं प्रत्यक्षप्रमाणम् इति सिद्धम्. अनुमानप्रमाणम्. अनुमितिकरणम् अनुमानम्. अनुमितिः परामर्शजन्यं ज्ञानम् अनुमितिः. परामर्शः व्याप्तिविशिष्टपक्षधर्मताज्ञानं परामर्शः.
यथा वह्निव्याप्य धूमवान् अयं पर्वतः इति ज्ञानं परामर्शः। तज्जन्यं पर्वतो वह्निमान् इति ज्ञानम् अनुमितिः। इतोपि अनुमानप्रमाणविषये बहु वक्तव्यमस्ति, तद् श्वः पठामः। धन्यवादः।